नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी। मित्रांनो, मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 3 महिने उलटून गेलेले आहेत। या प्रकरणाचा तपास देखील पोलिसांनी सुरू केलेला आहे आणि याचं चार्जशीट आता कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर याच प्रकरणातील जे फोटो आहेत हत्येचे ते व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे। मात्र असं जरी झालेलं असलं तरी देखील लोकांच्या मनामध्ये जो संताप आहे तो अजूनही पाहायला मिळतोय। अनेक लोक या घटनेचा निषेध करत आहेत, राग व्यक्त करत आहेत। शासनाकडून या प्रकरणी योग्य ती दखल घेतली जात नाही असं लोकांकडून सांगितलं जाते आणि म्हणूनच पुरंदर तालुक्यातील नीरा येथे उद्या 1 दिवसाचा संप देखील पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। नीरा येथील साई मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चा त्याचबरोबर नीरा येथील ग्रामस्थांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उद्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आणि त्या जे फरार आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करण्याच्या मागणीसाठी 1 दिवसाचा संप पुकारण्यात आलेला आहे। 1 दिवस नीरा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो खटला आहे तो बीडमध्ये चालू आहे आणि बीडमध्ये या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो। त्यामुळे हा खटला सातारा किंवा कोल्हापूरमध्ये घेतला जावा ही देखील मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो संताप आहे, हत्येनंतर जो संताप आहे तो महाराष्ट्रामध्ये अजूनही वाढतोच आहे आणि धनंजय मुंडे यांना देखील यामध्ये सहआरोपी केलं जावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून उद्या नीरा शहरामध्ये बंद पाळण्याचं आवाहन मराठा समाजाच्या वतीनं त्याचबरोबर नीरा ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी यातून पुढे येते। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे सध्या गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे किंवा गुन्हेगारांचं जे उदात्तीकरण वाढलेलं आहे त्याच्यावर देखील जर बसला जावा, नेत्यांच्या बरोबर असलेले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी देखील मागणी या निमित्ताने पुढे येते। संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे। संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मुर्दाबाद, मुर्दाबाद। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मुर्दाबाद, मुर्दाबाद। नंतर 3 महिने झाले आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला ज्या धनंजय मुंडेच्या बगलबच्चे खंडणीखोरांना मारहाण करत होते त्याला स्वर्गीय संतोष देशमुख हे वाचवायला गेले। त्या प्रकरणावरून तेढ निर्माण होऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत खंडणीखोर त्यांनी संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या केली। छत्रपती संभाजी महाराज आणि संतोष देशमुखची हत्या जर पाहिली तर इथं फक्त आपल्याला क्रूरता दिसून येते, परंतु या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटला। फक्त हे राज्यकर्ते म्हणताय आम्ही कोणाला सोडणार नाही, आम्ही कोणाला सोडणार नाही। अरे तुम्ही धरलंच कुठं, ते मनाने आलेत आणि मग सोडणार कुठं असं म्हणताय तुम्ही? आमचं तर म्हणणं आहे या गुन्हेगारांना फाशी द्यावी, पण ती फाशी संविधानाने लिहिलेल्या कायद्यानेच होईल हे तर आम्हाला माहितीच आहे। पण या क्रूरतेने महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे, अजूनही हे लोक सरळ वागले नाही। ज्यांना तुम्ही जे आरोपीच्या पिंजऱ्यात जेलमध्ये बसतील अशा लोकांना तुम्ही शेजारी खुर्च्या बसायला दिल्यात, आता एक तरी करावं त्यांनी। हा तपास निपक्षपातीपणे व्हावा। मंत्री असेल, गुंड असेल किंवा कोणी आका असेल ते जर दोषी आढळले त्यांची हायगय करू नये, त्यांना या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात यावं। तसेच हा खटला संतोष देशमुख कुटुंबियांना निपक्षपातीपणे न्याय मिळण्यासाठी केज जिल्हा बीड या कोर्टातून स्थलांतरित करून सातारा किंवा कोल्हापूर या कोर्टात स्थलांतरित करण्यावा, तेथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल। कारण ह्या केज तालुका कोर्टात आपण आत्तापर्यंत बघितलं ज्या वेळी आरोपींना हजर करण्यात आलं किंवा परत जेलमध्ये नेताना प्रचंड जमाव जमत होता, त्या लोकांचा गुंडांचा या साक्षीदारावर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज नीरा क्रांती मोर्चाच्या वतीने नीरा व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे ठामपणे उभे आणि त्यांच्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी नीरा संपूर्ण बाजारपेठ
बंद ठेवण्यासाठी आम्ही उद्या 8 मार्च रोजी शनिवारी संपूर्ण नीरा बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा देतोय आणि ह्या सगळ्या बंदमध्ये नीरेतील सर्व व्यापारी बंधू त्या सहकार्य करतील। तसेच नीरा पंचक्रोशीतील सगळ्या समाजाच्या बांधवांना विनंती करतोय, ह्या मानवतेला कायम फासणारी घटना घडली, याला सगळ्यांना आपण सर्वजण ह्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं एवढं नीरा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी आवाहन करतो आणि या आंदोलनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो। संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन आज 3 महिने कालावधी लोटतोय, परंतु प्रशासनाने ज्या जबाबदारीने आपली जबाबदारी पाळायला पाहिजे होती आणि जी निर्गुण हत्या झाली, वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, ह्या दोघांच्या माध्यमातून तिथं जी गुंडागिरी वाढलेली आहे त्या गुंडागिरीला कुठेतरी आळा बसावा यासाठी सकल मराठा समाजाने आज या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती। या मिटिंगच्या माध्यमातून उद्या नीरा बंद व संतोष देशमुख हत्या प्रकरण हे ह्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे गुन्हेगार आहेत आणि त्याच्याबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांना त्या सहआरोपी करून त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यात त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी उद्याचं आपलं आंदोलन आहे। आणि यासाठी ह्या आंदोलनामध्ये जरी 10वीच्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांच्या किंवा 12वीच्या परीक्षा असतील तर ह्यात कुठल्याही प्रकारचे त्या विद्यार्थ्यांना गालबोट लागणार नाही या समाजाकडून ही ग्वाही मी येथे देतो। बीडमधील आवाजा कंपनीहून जे तिथले गुन्हेगार खंडणी मागायला जायचे त्यांना विरोध करताना संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली। क्रूर म्हणजे अशी हत्या झाली, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हत्या कोणाची झाली असेल तर ती सरपंच संतोष देशमुखांची झाली। खरं तर ज्यांनी कुणी ह्या अति केलेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही अख्ख्या महाराष्ट्रातून मागणी होत आहे। आम्ही मराठा समाज म्हणून या ठिकाणी नीरा येथे साई मंदिरामध्ये आम्ही मराठा समाजाची सर्व मिटिंग घेतली। आम्ही पण मराठा समाजाचे आहोत, त्या मराठा समाजाच्या बांधवाला न्याय मिळावा, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात निषेध होत आहेत, उद्या बारामतीमध्ये निषेध आहेत, पण मी माझ्या सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे की जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। फाशीची मागणी जे काय होती त्याला माझं अनुमोदन आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला स्मरून की जे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ते झालीच पाहिजे। त्यासाठी माझा भारतीय जनता पार्टी आणि नीरा शहर मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा आहे।